मी आपल्याला थोडी एक गंभीर घटना जी शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये घडलेली आहे, त्याबद्दल आपल्याला सर्वांना माहिती देऊ इच्छितो, की डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये एक 17 वर्षाची अल्पवयीन डोंबिवली पश्चिमची एक मुलगी हेमोग्लोबिन कमी होती म्हणून तिला आपण ॲडमिट केलं होतं आणि तिच्या हेमोग्लोबिन कमी असल्यामुळे तिला ॲडमिट करून घेतल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी तिच्या आई-वडिलांचा कुठलाही कन्सर्न न घेता तिची प्रेग्नन्सी टेस्ट केली आणि प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचं पेशंट आणि तिच्या आईला सांगितलं आणि त्याच्यामुळे त्या पेशंट आणि तिच्या आईवरती अतिशय गंभीर असे परिणाम या इन्सिडेंटमुळे झालेले आहेत आणि मुळात जेव्हा बाहेर जेव्हा प्रायव्हेट लॅबमध्ये टेस्ट केली, तर त्या मुलीची टेस्ट निगेटिव्ह आली. 3 वेळा शास्त्रीनगरमध्ये 2दा स्ट्रिप टेस्ट केली गेली. ती 2दा स्ट्रिप टेस्ट पॉझिटिव्ह आली. तिसऱ्यांदा तिची सोनोग्राफी केली, ती देखील शास्त्रीनगरमध्ये पॉझिटिव्ह आली. परंतु नंतर त्या टेस्ट बाहेर केल्यानंतर निगेटिव्ह आल्या. म्हणजे त्या मुलीला प्रेग्नंट नसताना प्रेग्नंट दाखवून तिच्या मनावर आणि तिच्या मानसिकतेवर काय परिणाम झाला असेल, आपण हा विचार केला पाहिजे. आणि त्यानंतर त्या मुलीच्या परिवारावरती काय व्यथा तिला भोगाव्या लागल्या असतील, हे आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. ती प्रेग्नंट नसताना तिची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह दाखवून तिला मानसिक त्रास देण्याचं काम या हॉस्पिटलमध्ये शास्त्रीनगरमध्ये झालं. याच्याबद्दल काल स्थायी समितीची बैठक होती. त्या स्थायी समितीच्या बैठकमध्ये आयुक्तांशी आम्ही या विषयावरती चर्चा केली आणि आज त्या विषयामध्ये चौकशीचे आदेश देखील काढलेले आहेत. याची सखोल चौकशी होऊन जे डॉक्टर याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे केलेली आहे. सर, या अगोदर सुद्धा शास्त्रीनगरच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलेले आहे आणि अगोदर सुद्धा बऱ्याचशा पेशंटच्या तक्रारी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहे आणि आताचा जो प्रकार आहे तो अतिशय गंभीर प्रकार आहे. जर या प्रकरणाची व्यवस्थितपणे चौकशी होऊन योग्य ती माहिती मिळाली नाही तर पुढे वारंवार शास्त्रीनगर बद्दल आपण सगळे बघत असाल तर नागरिकांमध्ये प्रचंड रोष असतो की तिथे गेलेल्या पेशंटला ट्रीटमेंट बरोबर मिळत नाही, तिथे वागणूक बरोबर मिळत नाही, चुकीचे ट्रीटमेंट पेशंटला दिले जातात. आपल्याला माहित असेल की मागे देखील 2 अल्पवयीन मुलींचा सर्पदंशाने देखील मृत्यू झाला. अशा अनेक घटना शास्त्रीनगरमध्ये घडत आहेत. या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये आता लवकरात लवकर या शास्त्रीनगर हॉस्पिटलवरती कारवाई करण्याची वेळ आलेली आहे. मला तर आपल्याला सांगावंसं वाटतं की ही जे इन्सिडेंट परवा जे घडलेलं आहे, ज्या अल्पवयीन मुलीची प्रेग्नन्सी टेस्ट करून ती पॉझिटिव्ह आल्याचा धक्कादायक प्रकार जो शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये घडलेला आहे, याची जशी बघा डॉक्टरांवरती हल्ले झाले की आपण कडक कारवाई करतो ना, मग त्यांच्याकडनं चुका झाल्या तर त्यांच्यावर देखील कडक कारवाई व्हायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की या गोष्टीमध्ये जे लोक दोषी आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई प्रशासनाने करून त्वरित त्या डॉक्टरला निलंबित करून शास्त्रीनगरमधून बाहेर काढलं पाहिजे अशी माझी प्रशासनाला विनंती आहे आणि त्याची चौकशीचे आदेश देखील आयुक्तांनी दिलेत अशी माझ्याकडे माहिती आहे.